तू माझ्यासोबत असशीलच हरी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मीही तुझ्या सोबतच असेल. जगासाठी मी देवी असेल, पण तुझ्यासाठी सदैव तुझी ताई. आणि ताईचा हात भावाच्या हातातून कधीच सुटत नाही. हे काय चाललंय? तू आधी त्या पाटावर बस. पण मला तिथे का बसवतात? तुला लवकरच कळेल. चल. तुळजा, हे सगळं काय आहे? कधी कधी आपण आयुष्याच्या इतक्या मोठ्या गुंत्यात अडकतो की अगदी आपल्या डोळ्यासमोर असलेल्या साध्या सुंदर गोष्टीही आपल्याला दिसत नाही. पण आज एका छोट्याशा प्रसंगातून मला एक महत्त्वाची जाणीव झाली आहे. मलाच प्रश्न पडलाय की हे सगळं मला आधी लक्षात का नाही आलं. तुम्हाला जगातील सर्वात सुंदर नातं दिसतं, भावा आणि बहिणीचं नातं. यापेक्षा सुंदर आणि मौल्यवान गोष्ट या जगात काय असू शकते? मौल्यवान सापडलं, उत्तर सापडलं. आज मिळणार तुझ्या कोड्याचे उत्तर. ओळखलंस? या दैत्यगुरु, प्रणाम. दैत्यगुरु, दानधर्मातून पुण्य संचय करणं इतकं श्रमाचं आणि इतकं संयमाचं कार्य असतं याची कल्पना नव्हती आम्हाला. आता असं वाटतं आहे की अनंत काळापासून आम्ही केवळ अन्नदान, धनदान, सुवर्णदान करतो आहोत. आता उत्सुकता केवळ इतकी आहे की इतक्या श्रमानंतर, इतक्या दानानंतर आमच्याकडे पुण्य संचय किती झाला. दैत्यगुरु, पहा, आपल्या दिव्य दृष्टीने पहा आणि सांगा, आमच्याकडे पुरेसा पुण्य संचय झालाय ना? हं? दैत्यगुरु, काय झालं? झालाय ना पुरेसा पुण्य संचय? नाही. नाही? हे काय बोलता हा दैत्यगुरु? हे कसं शक्य आहे? दैत्यगुरु, आज दिवसभर आम्ही इतक्या प्रजेला अन्नदान केलं, धनदान केलं, सुवर्णालंकार दिले, तरीही आमच्याकडे पुण्य संचय नाही. हे कसं शक्य आहे? पुन्हा पहा दैत्यगुरु, काहीतरी चुकतंय. असुर नरेशांचा, असुर नरेशांचा, खेळ. असुर नरेशांचा विजय असो, असुर नरेशांचा विजय असो. चूक झालीये महिषासुरा, पण दान देण्यात नाही तर दान देण्याच्या भावनेमध्ये चूक झालेली आहे.
माझा औक्षण? हो. तुझा हात पुढे कर. हा धागा? आज सकाळी मी ध्यानात असताना एक विंच माझ्याकडे येत होता. तू क्षणाचाही विचार न करता त्याला थांबवलंस. त्याचा दंश तुला झाला आणि तुझ्या हातातून रक्त आलं, पण तू मला काहीही होऊ दिले नाही. ते तर सहज. नाही, ते सहजच नव्हतं. तूच म्हणालास ना, माझी एखादी बहीण असती तर तिच्यासाठी मी हेच केलं असतं. म्हणून हा धागा. आजपासून तू माझा भाऊ. माझ्या भावनेत म्हणजे तू दान केलं नाहीस, परंतु तुझ्या दातृत्वाचं प्रदर्शन केलंस, आणि तेही अहंकाराने. प्रत्येकाला तुझ्या चरणी नतमस्तक व्हायला लावलंस. तुझा जय जयकार करून घेतलास आणि मगच तू दान दिलंस. मग या चुकीचं असं काय आहे दैत्यगुरु? हा मूर्खपणा आहे. दैत्यगुरु, मला जे करण्यासारखं होतं ते सगळं मी केलं. मी दरिद्री प्रजेला माझ्याकडचं अन्न दिलं, धान्य दिलं, सुवर्ण मुद्रा दिल्या, सुवर्णालंकार दिले. आणखी काय करायला हवं होतं? इथंच तर तू चूक केलेली आहेस महिषासुरा. दानाची खरी ओळख त्या वस्तूच्या मूल्यानं होत नाही, तर देणाऱ्याच्या मनानं होते. आणि दान असं असावं की एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हातालाही कळू नये. आणि तू तर प्रत्येक दाना समवेत स्वतःचा जय जयकार करून घेतलास, गौरव करून घेतलास. एवढं साधं कार्य ही तुला नीटपणे पार पाडता आलं नाही. दैत्यगुरु, मी असुर नरेश आहे. त्रैलोक्याचा अधिपती आहे मी. याहून अधिक मी काय करू शकतो? हाच तर तुझा दोष आहे महिषासुरा. तुला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या सामर्थ्यानं मोजायची सवय लागलेली आहे. मग याचा अर्थ काय दैत्यगुरु? दान प्राप्तीतून पुण्य संचयाचा मार्गही खुंटला. होय, दोनच मार्ग उरलेले आहेत. एक तर अलक्ष्मीच्या विजयाची प्रतीक्षा करणे, किंवा पुण्य संचयाचा दुसरा मार्ग शोधणे. दुसरा मार्ग सांगा दैत्यगुरु, सांगा. पुण्य संचयाचा दुसरा मार्ग कोणता आहे? म्हणजे आता मला एक बहीण मिळाली? हो. अरे एवढा बटू तू, आणि तुझ्या डोळ्यात पाणी. काही नाही. आज माझ्या हातावर बांधलेला हा धागा आता आयुष्यभर माझ्या सोबत राहील. आज माझं श्रावणदान पूर्ण झालं.
जगातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट मला या धाग्याच्या रूपाने मिळाली तुळजा. जग तुझ्या चरणी येत, तुझ्या हातून वरदान घेत, तुझ्याकडे अभय मागत. पण आज देवीने एका बटूला आपलं भाऊ मानलं. आज मला वरदान नाही मिळालं तुळजा, मला हक्काची बहीण मिळाली. यापुढे तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत असेन तुळजा. तू माझ्यासोबत असशीलच हरी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मीही तुझ्या सोबतच असेल. जगासाठी मी देवी असेल, पण तुझ्यासाठी सदैव तुझी ताई. आणि ताईचा हात भावाच्या हातातून कधीच सुटत नाही. आता हाच जन्म काय, मला तुझ्या प्रत्येक रूपात तुझाच भाऊ होऊ दे. तथास्तु. पुन्हा एक डाव फसला. एवढं करून मी बाळू पातळ देवीच्या नादी लागला नाही. आता काय नवा डाव खेळायचा याचा विचार करावा लागणार. काय रे बाळू दादा, शीतल लय मोठा गोंधळ झाला. काल वहिनी नाहीशी झाली होती म्हण. अन हे कोण? हे नागनाथ माझे भाऊ, आणि आज यांच्यामुळेच आज मी इथं आहे. नागनाथ हे सदानंद भाऊजी. हो, कालपासून यांनी माझी लई काळजी घेतली. ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले होते, आणि यांच्या बायकोनी म्हणजेच माझ्या वहिनीनं माझ्यासाठी जेवण बी केलं होतं. अगदी माहेरलाच गेल्यासारखं वाटलं मला. म्हणजे वहिनी तुम्ही ह्यांच्या घरी होता वय? वय हाऊ, एवढ्या वर्ष मला माहेर कसं असतं हेच ठाऊक नव्हतं, पण मला त्यांनी ते जगू दिलं. भावाचं घर कसं असतं, वहिनीची माया कशी असते, आणि पोरं आत्याभोवती कशी घुटमळतात हे समजा अनुभवलंय मी. अगं बाई, खीर आणि पाणी आणायच राहूनच गेलं. आलेच मी. अगं नको ताई, राहू दे. हो थांबा. दादा, नेमकं काय झालं आणि वहिनीवर प्राणघातक हल्ला कसा झाला? अरे बस आधी इथं सांगतो तुला. मला तुझा भाऊच समज. हे माझं भाग्य आहे की सखू माझी बहीण आहे, आणि हे सगळं तुळजाईच्या कृपेमुळे. म्हणजे भावा बहिणीच्या नात्याची साक्ष म्हणून तुळजाईनं हा धागा निर्माण केला? वय, पण त्या धाग्याचा फक्त तेवढाच अर्थ नाही. मग काय वहिनी? तुळजाईला या धाग्यातनं लई मोठी गोष्ट सांगायची आहे. रक्षण करणारा फक्त आपला भाऊच असतो असं नाही, तर आपल्या आयुष्यात अशी बी काही माणसं असतात जी आपल्या पाठीशी उभी राहतात आणि आपली काळजी घेतात. काही वेळा एखादा प्राणी बी आपल्या जीवाचं सोबती होतं. म्हणजे हा धागा कुणालाही बांधता येतो?
वय ज्यानं आपली रक्षा केली, आपली माया केली आणि आपल्या मनात त्याच्या प्रती जागा निर्माण केली, त्याच्या प्रती आपलं प्रेम व्यक्त करायला हा धागा बांधता येतो. हा धागा फक्त नात्याची ओळख नाही, तर त्या नात्याबद्दलची कृतज्ञता आहे. वय अगदी बरोबर. अगं बाई, बोलण्याच्या नादात जेवायचंच राहून गेलं. तू जेवून घे. म्हणजे ह्याचा अर्थ मी बी बांधू शकतो. कोणाला? अरे दादा, माझ्या बैलांना. माझी बैल बी माझी रक्षा करतात की. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, माझ्या शेतासाठी राबतात. माझ्या संसाराचा भार तेच उचलतात. बांध बांध. आता माझ्यापेक्षा तुला बैलच महत्वाचे आहेत ना. तसं नाही रे दादा. असू दे, प्रत्येकाचं आपापलं एक प्रेम असतंच. तुळजाच्या या धाग्यानं सगळ्यांना एकत्र बांधलं, पण याच धाग्यातून आता माझ्या हातात एक नवा डाव आलाय. काय पाहतोय सरी? किती गंमत आहे ना. जगातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट या साध्याशा धाग्यात आहे. पण जगाला पाहिलं तर हा धागा मात्र साधाच. त्याच्यात असलेलं मोल मात्र अनमोल आहे. मोल त्या धाग्याचं नसतं हरी, मोल त्या नात्याचं असतं. धागा साधच असतो, पण त्याच्याशी जोडलेलं नातं अमूल्य असतं. आता तुला हवी असलेली गोष्ट मिळाली, मग आता तू परत जाणार आहेस का? कुठे? तुझ्या घरी, वैकुंठात. मी वैकुंठात का जाईन? मी तर मला माहित आहे तू कोण आहेस. तुला कधी कळलं? जेव्हा तू आला होतास तेव्हाच. त्या दिवशी रांगोळीत उमटलेली ती 4 चिन्ह, तो पहिला संकेत होता. आणि नंतर तू स्वतःच तुझं रहस्य माझ्या समोर उघड केलंस. तुझ्या गुरु परंपरेचा उगम कुठे आहे? काश्यप परंपरेत. आणि तुझा जन्म प्रदेश? क्षीरसागर. आणि तुझ्या गुरूंचे गुरुकुल कुठे आहे? वैकुंठ. योग निद्रेत असूनही माझ्यासाठी हे बालरूप घेऊन इथे आलात. यामागे कारण काय? कारण माझ्या बहिणीने एवढं गोंडच बालरूप घेतले. ती अनुभवण्याची संधी मी कशी सोडू? चातुर्मास ही पोती आणि तिच्यातला कथा हे सगळं तू लीलया पार पाडशील याची मला खात्री आहे. पण तुझं हे बालरूप पुन्हा पाहायला मिळेल की नाही कोण जाणे. पण एक गोष्ट अजून आहे. केवळ महिषासुराला चकवा देण्यासाठी तू हे बालरूप धारण केलेस असं मला वाटत नाही. या रूपामागे अजून काही मोठं प्रयोजन आहे आणि ते काय आहे हे मला जाणून घेण्याची पण उत्सुकता आहे. तुझा अंदाज अगदी बरोबर आहे. या बालरूपामागे माझी एक योजना आहे. ती कोणती तुळजा? तुळजाई. तुळजाई ही माझी सखी आहे, भागी. आम्ही गावात एकत्र खेळतो. आमचं तुझ्यापाशी एक काम आहे. काय झालं? तुम्ही दोघी अशा नाराज का दिसत आहात? कारण मी तसंच आहे तुळजाई. असं काय झालंय? तुझा डाव सुद्धा फसलाय. एक संधी होती तुझ्याकडे जी तू गमावलीस. परंतु तू देखील असं काय साध्य केलंयस? पुण्य संचयासाठी तुला दान करायचं होतं आणि ते देखील तुला करता आलेलं नाहीये. तुझ्या या उन्मत्तपणाचं शासन या क्षणी देईन. महिषा, आपण पुन्हा ती चूक करत आहोत.
एकमेकांवर दोषारोप करत बसलो तर तुळजा विरुद्धचा लढा आपण उभा कसा करणार? मग तुम्ही सांगा दैत्यगुरु, काय करायला हवंय? महिषासुरा, तुझ्या पुण्याच्या मार्गात तुझा गर्व आड आला आणि अलक्ष्मी, तुझ्या मार्गात एक मायावी बालक उभा राहिला. तो बालक, हाच प्रश्न मला अजून देखील सतावतो आहे. तो मला ओळखत होता, माझ्या लक्ष्मीच्या रूपाला देखील तो जाणत होता आणि तो हे देखील बोलत होता की लक्ष्मी तिथे वारंवार येते. याचा अर्थ विष्णू योग निद्रेत असताना देखील लक्ष्मी तिथे येते. परंतु चातुर्मासात हे पहिल्यांदाच घडत आहे आणि तो पटू, त्या बालकामध्ये नक्कीच काहीतरी विलक्षण शक्ती आहे. कदाचित तो बालक स्वतः विष्णू तर नाही. कसं शक्य आहे? भगवान विष्णू योग निद्रेत असताना स्वतः तिथे कसे जातील? गुरुदेव, मग तो बालक नेमका कोण आहे? तो कोणीही असो, आता त्याचा विचार करण्यात वेळ वृथा घालवायला नको. अलक्ष्मी, तुझ्यावर सोपवलेलं कार्य तू पूर्ण कर आणि मी इथे पोथी प्राप्त करण्यासाठीचा पुण्य संचय करेन. मग सांगा दैत्यगुरु, पुण्य मिळवण्याचा पुढचा मार्ग कोणता आहे? महिषासुरा, पहिल्या मार्गापेक्षा हा मार्ग अधिक कठीण आहे. कठीण असेल तर असो, पोथी मिळवण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी मी सिद्ध आहे. सांगा दैत्यगुरु, पुढचा मार्ग कोणता आहे? बघा ना, माहेरची साडी, माझ्या आयुष्यातील ही पहिली माहेरची साडी. भारे, किती जपून दिले दादानं आणि जाताना म्हणाला की माहेरातून रिकामी हाती जायचं नसते. अहो, मी ते एवढं बोलत्या आणि तुम्ही असं गप का बसलाय? अगं काय नाही. हे बघा, तुमच्या मनात काहीतरी चाललंय आणि असं मनात ठेवू नका, बोला. मला सांग, आत्या कुठं आहे? काय माहित नाही आणि मी आपण कुठं बघितलं नाही. गेले असतील शेजारी. आव्हानं आजकाल असंच होते, अशा अचानकच निघून जातात कुठेतरी. मला बी तिचं वागणं जरा विचित्र वाटायला लागली. म्हणजे एवढे दिवस मला वाटत होतं की तिचं वय वाढले म्हणून तिचा स्वभाव बदललाय. मला पण त्यांच्या काही गोष्टी खटकतच होत्या. काय? हवं म्हणजे बघा ना, मी अनाथ होते तर त्यांनी माझ्या अनाथपणात माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि आता अनाथपणावरनं मला टोमणे मारत होत्या. तेव्हाच मला कळालं काहीतरी गडबड नक्कीच आहे. आणि भुजंगाच्या बाजूने ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या ते बी मला खटकलं. मग तुम्ही काय बोलला का नाही? त्यावेळी मला फक्त तू परत पाहिजे होतीस. कोणत्याच गोष्टीवर चर्चा करायची ताकदच नव्हती. आता वाटायले की या समजाच्या मुळाचे काहीतरी हाय, ते आपल्याला शोधायला पाहिजे. पण तुम्हाला एवढं संशयास्पद का वाटतंय? कारण आपल्या घरात आधी बी अशा विचित्र गोष्टी घडायला लागल्यात आणि प्रत्येक वेळी तुळजाईनेच आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढले. हो, आणि आत्याचा जर हा बदल
येणाऱ्या संकटाची चाऊल असेल तर आपल्याला सावध राहायला हवं. आत्याच्या वागण्यामध्ये नेमका काय बदल झालाय आणि तिच्या वागण्यात नेमकं काय दडले हे आपल्याला शोधायला हवं. काय र एवढं तोंड पाडून कशाला बसला हाय? आधी खाऊन घ्या बिगी बिगी, मग हुंदडा कुठं हुंदडायचं असेल तिकडं. आता सांगा नेमकं काय झालंय? तुळजाई, आमच्या गावात दाम्या नावाचा एक पोरगा आहे. तो लई वात्रट आहे. आम्ही खेळायला बसलो की आमची खेळणी घेऊन पळतो. आमचा डाव मांडला की समजा उधळून टाकतो. आम्हाला लई चिडवतो. आम्ही त्याला पकडायला गेलो की हसत हसत पळून जातो. तो आमची रोज काही ना काहीतरी खोडी काढतो. आता आम्हाला त्याचा फार त्रास झालाय. म्हणून आम्ही ठरवलं तुझ्याकडे यायचं. अगं बाई, एवढूशा कारणासाठी थेट तुळजापाशी आलात होय? अगं गावात पोरापोरांची भांडणं होतच असतात. हे काय एवढं मोठं संकट आहे वय? हेच तर मोठी माणसं करतात. काय लहान मुलांच्या अडचणी त्यांना कधी बी मोठ्या वाटत नाहीत. पण आमच्यासाठी तर याच गोष्टी मोठ्या असतात ना. लहान मुलांची अडचण ही लहान असते म्हणून ती अडचण नसते का? नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला त्रास देणारी गोष्ट महत्वाचीच असते. म्हणजे तू दाम्याला सरळ करशील? तुम्ही काळजी करू नका, तुमची अडचण मी सोडवेल. अगं तुळजा, गावातल्या लहान पोरांची भांडणं सोडवायला घेतलायस का हा अवतार? प्रश्न कोणाचा आहे हे महत्वाचं नाही. तो लहान आहे की मोठा हेही महत्वाचं नाही. एखादा प्रश्न कोणाला त्रास देत असेल आणि तो माझ्यापर्यंत आला असेल तर तो सोडवणं माझं कर्तव्य आहे. अगं पण तू देवी आहेस. दाम्या वात्रट असेलही, पण शेवटी तो सामान्य मुलगाच आहे ना. आता तुझी शक्ती त्याच्या विरोधात वापरणं योग्य ठरेल का? मी शक्ती वापरणार आहे असं कुठे म्हणलं? लहान मुलांची समस्या शक्तीने नाही युक्तीने सोडवायची असते. दाम्याला सरळ करण्याची कल्पना माझ्या मनात आली आहे. आणि त्यासाठी माझी मदत हवी आहे. अगदी बरोबर. मग दाम्याची खोडी मोडण्याची मौज आता खरी सुरू झाली. मग आता दामा गेला, यावेळी त्याची खोडी आपणच काढू.